काल मी ग्रिल बनवायला ठेवला आणि स्नो सुरू झाला, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. जसं आपण पाऊस सुरू झाल्यावर कणीस भाजतो किंवा गरमागरम काहीतरी बनवून खातो, त्या पद्धतीचंच काहीतरी हा झालेला योगायोग होता. पण ग्रिल खूप छान झालं. काल रात्री स्नो पडायला सुरुवात झाली, म्हणजे ह्याच्या आधी पण स्नो होऊन गेला, पण तो खूप कमी होता. असं पांढरं पांढरं सगळीकडे नव्हतं झालं. झाडांवर गुच्छे गुच्छे जे स्नोचे पडतात कापसासारखे, नेहमी मी दाखवते ते मी दाखवेनच, तर तसा स्नो आला आहे. मला वाटलं की आपल्याकडे कसं असतं, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. आणि झोपायच्या वेळेला 10 वाजता बघितलं तर एक ईमेल आला होता इवाच्या शाळेतून की कदाचित डिले स्टार्ट स्कूल असेल, म्हणजे शाळेला सुट्टी नाही, शाळा लेट सुरू होईल, तुम्हाला यायचंच आहे. आणि आत्ताही स्नो पडतो आहे, हां, थांबलेला नाही आहे. पण अजून काही शाळेतून ईमेल आलेला नाही आहे. सकाळचे 6:30 वाजलेत, त्याच्यामुळे आता डाटा ड्युटी ऑन होणार आहे. स्नो काढावा लागेल आपला. हे समोर जे आपली छोटी छोटी झाडं आहेत त्यांच्यावरती आलेला स्नो आहे आणि पाठीमागे खूप जास्त आहे. हे दिसतात का पार्टिकल लाईटमुळे, तो अजून चालूच आहे. आता विश येऊन स्नोचा लेअर काढेल आणि मग तो तिला शाळेला घेऊन जाणार. हे पाईन कोन ट्री जे असतात ना, ते सदाहरित वृक्ष असल्यामुळे त्याच्यावरती काही फरक नाही पडत. स्नो असा येतो, कापसाचे पुंजके साठतात, ऊन आलं की वितळून जाईल. आणि बाकी जी अस्पेन ट्रीज किंवा इतर कोणती असणार, किंवा आपल्या तिथे आपलं ॲपल ट्री आहे, पण त्यांची सगळ्यांची पानगळती झाल्यामुळे त्याच्यावर स्नो एवढा साठत नाही. ॲस्ट्रॉनॉट रेडी होते असं वाटतंय ना, नासा आता चाललाय. सकाळी 6:30 वाजताच विशला ही ड्युटी लागली स्नो काढण्याची, कारण की इवाला शाळेत न्यायचं होतं. तर हा स्नो काढल्याशिवाय गाडीच बाहेर काढता येणार नाही. आणि कम्युनिटीमध्ये खूप स्नो साठलेला असतो, तर थोडं स्लिपरी पण असतं. हायवेज क्लिअर असतात, पण तरीही स्लो निघावं लागतं. इवाचं रात्री झोपतानाच सुरू झालेलं की मम्मा आपल्याला उद्या स्नोमॅन बनवायचं आहे. आणि शाळेला जाताना ती सारखी सारखी मला रिमाइंडर देत होती की मम्मा आपण स्नोमॅन बनवणार आहोत मी शाळेतून आल्यानंतर. मग मी तिला प्रॉमिस केल्याप्रमाणे हो म्हटलं आहे, त्यामुळे ती आज आल्यानंतर स्नोमॅनसुद्धा बनेल. आणि बाळ आता शाळेला निघाले, थोडं लवकरच निघालं आहे, कारण की मग रोड्स खूप स्लिपरी असतात, ट्रॅफिक असू शकतं, त्यामुळे जपून जावं लागतं. आणि असं आहे आमची ही स्नोवी सकाळ.